सर्वांचे आपल्या इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज झालेला ग्रामसेवकाचा पेपर 18 जून 2024 रोजी सकाळी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते पहा. मराठी व्याकरणामध्ये समानार्थी शब्द विचारले होते, तसेच विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर वाक्याचा क्रम लावणे. वाक्य हे वेगवेगळ्या प्रकारचे देतात आणि त्याचा क्रम आपल्याला व्यवस्थित लावायचा आहे घटनेनुसार. त्याच्यानंतर नेक्स्ट लिंगावर आधारित देखील प्रश्न विचारले होते, लिंग ओळखा म्हणून. तसेच त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वचन, त्याच्यानंतर अशुद्ध शब्द ओळखा. या प्रकारचे प्रश्न मराठी व्याकरणामध्ये विचारण्यात आले होते. त्यानंतर इंग्लिश ग्रामरमध्ये पाहू शकता क्लोज टेन्स, सिनोनियम्स, अँटोनियम्स अँड पॅराजंबल ह्या प्रकारचे प्रश्न इंग्लिश ग्रामरमध्ये विचारले होते. तसेच पुढचं आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये बैठक व्यवस्थेवर प्रश्न विचारले होते 5. तसेच तर्क आणि अनुमान, यामध्ये वेन आकृत्या, तसेच शेकडेवारी आणि पदावली. यानंतर पुढे जर पाहिलं सामान्य ज्ञानाचा जर विचार केला तर या ठिकाणी जिल्ह्याशी संबंधित, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म टाकलेला आहे त्या जिल्ह्यासंबंधित 3 ते 4 प्रश्न. तसेच चालू घडामोडी, ह्या अगोदरचे 5 ते 6 महिन्याच्या अगोदरची चालू घडामोडी विचारली होती, त्यामध्ये 5 ते 6 प्रश्न विचारण्यात आले. तांत्रिक प्रश्नामध्ये विचार केला तर संगणक यावर 5 ते 6 प्रश्न विचारण्यात आले. आणि त्यानंतर कृषीवर आधारित जर विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 15 ते 16 प्रश्न विचारले होते तांत्रिक प्रश्न. त्याच्यानंतर पुढे पंचायत राज, एकदम सिंपल साधे प्रश्न विचारले होते, 5 ते 6 प्रश्न विचारण्यात आले होते. आणि त्यानंतर शेवटी पाहू शकता तुम्ही आपत्ती व्यवस्थापनावर देखील प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रकारचे प्रश्न सकाळच्या बॅचला ग्रामसेवका जो पेपर चालू आहे त्यामध्ये विचारण्यात आले होते. मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरात लवकर अपडेट PDF स्वरूपामध्ये मिळवण्यासाठी आणि काही डाटा असतो ते डाटा आपण शेअर करत असतो. चालू घडामोडी असतील किंवा ऑर्डर्स असतील, लेखी डाटा मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला डाटा लवकरात लवकर प्राप्त होईल.